मला मी काय 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 करतो झालं फक्त रेडी हाय हॅलो नमस्कार मी दोस्त तुमचा मस्त विशाल जो नेहमीच गप्पा मारतो एकदम खुशाल आणि सांगलीतल्या बऱ्याचशा अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो रेडिओ ऑरेंज 93.5 FM वरून आणि लाईव्ह किंवा इन्स्टामधून सुद्धा मी बऱ्याच वेळा तुमच्या बरोबर येत असतो. आता मी पुष्पराज चौकामध्ये आहे आणि आता ऑफिसला चाललो होतो पण एक जस्ट ॲक्टिव्हिटी ते दिसली म्हणून मी लगेच थांबलो. सो डांगे कॉलेजची ही सगळी मुलं आहेत आणि रोड सेफ्टीसाठी हेल्मेट वापरलं पाहिजे, त्याचबरोबर सीट बेल्ट वापरला पाहिजे. ट्रिपल सीट अलाउड नाही आहे पण ते बसू नका, किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत त्याच्याकडे कुठेतरी आपण कानाडोळा करतो. सो या सगळ्यासाठीच ही सगळी मंडळी जवळजवळ 40-50 जण असतील, मुलं मुली आहेत. उन्हा तानाचं खरं तर तापलेलं ऊन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना की उभारणं पण शक्य नाही आहे. पण या सगळ्या मंडळांसाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे. आणि माझ्याबरोबर आता सर आपलं नाव सर डॉक्टर पी.जी. चांड. डॉक्टर साहेब कशा पद्धतीनं किंवा का हा डोळ्यासमोर आलं की अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे कॉलेज थ्रू? आमचं कॉलेजचं नाव आहे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आष्टा आणि डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम NSS च्या मार्फत आम्ही दरवर्षी हे ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो. ओके. तर खूप ॲक्सिडेंट्स होतात आणि आमच्या याला सब्जेक्ट पण आहे एक ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. बरोबर. तर त्याच्या अंडर आम्हाला लक्षात येतं की दरवर्षी खूप ॲक्सिडेंट्स होतात सिग्नल न पाळल्यामुळे, सीट बेल्ट नसल्यामुळे, हेल्मेट नसल्यामुळे. मग मुलांच्या मार्फत मुलांनाही प्रबोधन होतं, प्लस ते बाकीच्यांना सांगतात तर त्यांनाही कळतं. मी जरा मुलांशी जरा बोलण्यात इंटरेस्टेड आहे आणि म्हणजे मुलींचे पण म्हणजे मुली पण म्हणतील आमच्याशी काय बोलत नाहीये. सो किती जण ट्रिपल सीट गेला हात वरती करा पटकन. सो आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्ही करताय ही ऍक्टिव्हिटी खूप छान करताय, बट काही गोष्टी सांगणं आपल्यापासून सांगणं, आपणच जर स्वच्छता करत असेल तर दुसऱ्याला सांगणं योग्य आहे. सो मला असं वाटतं काय सांगशील तू मित्र, काय अनुभव आला तुला इथे? अनुभव तर खूप चांगला आहे. दरवर्षी आम्ही हा कॅम्प करतोय, पण त्याच पद्धतीनं ज्या आशेनं आम्ही इथं येतो, कारण की जे आपलं उद्दिष्ट असतं की ॲक्सिडेंट कमी व्हावे, जेणेकरून सीट बेल्ट सगळ्यांनी यूज करावा, किंवा जर ट्रिप्सी जर कोण जात असेल ट्रिपल सीट तर ते ट्रिपल सीट न जाता डबल सीटच जावं, जेणेकरून त्या ठिकाणी ॲक्सिडेंट्स कमी होतील. आणि सीट बेल्टचे आपण यूज केला पाहिजे. काही माणसं आता रिझन दिले आम्हाला की आम्हाला सीट बेल्ट लावता येत नाही, इथून सुरुवात आहे. मग त्यासाठी आपण सगळ्यांनी तो अवेअरनेस एक वेगळा प्रकारचा क्रिएट केला पाहिजे आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे अण्णासाहेब डांगे कॉलेज आणि आमच्या NSS सेलचं. त्यासाठी आम्ही इथं आलो होतो. खूप चांगला एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला. अगदी. आणि एक गोष्ट मला जाणून सांगायची सगळ्यांसाठीच की आपण फक्त पोलीस समोर आहे म्हणून सीट बेल्ट लावणं किंवा पोलीस दिसतोय म्हणून दंड होऊ नये म्हणून हेल्मेट घालणं, या कुठेतरी गोष्टी आहेत त्या कुठेतरी चुकीच्या आहेत मला वाटतं. मुली पण आहेत या सगळ्या उन्हातानात बिचाऱ्या आलेल्या आहेत आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी करत आहेत. सो काय एक्सपिरियन्स आहे? लोक ऐकतायत का? पहिली गोष्ट लोक ऐकतायत सुद्धा, म्हणजे त्यांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही रूल्स ओबे केले पाहिजेत. काही लोकांनी खरंच रूल्स पाळले सुद्धा. सीट बेल्ट होते, फोनवर बोलत नव्हते, हेल्मेट होतं, पण काय सांगायची अजून पण गरज आहे कारण गांभीर्याने घेत नाही येत लोक. हाच मेन मोटो घेऊन आम्ही इथं आलो ADCचे सगळे विद्यार्थी की लोकांना सांगायचं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करायचा. बऱ्याच लोकांनी ऐकलं पण आणि आम्हाला इथं अनुभव एक असा आला की सांगलीची लोक ऐकतायत आणि रूल्स सुद्धा पाळतायत. अरे सांगली सगळ्यात भारी आहे हे माहिती आहे. आणि एक गोष्ट मला मी काल परवाच एक विषय घेतला होता याच्या संदर्भात. हेवी व्हेकल्स जे असतात, जे म्हणतो आपण 8 चाकी 10 चाकी, जे मोठे मोठे ट्रॉलीज असतात, त्या सुद्धा गावातून येण्यासाठी परमिशन नाही आहे, ते रात्री नंतर यावे लागतात. और आता उसाची ट्रॅफिक तशी कमी झाली आहे पण उसाच्या ट्रॉलीज पण गावात येऊ देत नाहीत. सो हा सुद्धा एक गोष्टी आहेत. तर याच्या संदर्भात काय सांगाल की हेवी मोठ्या ज्या गाड्या असतात त्याच्या संदर्भात काय माहिती देऊ शकाल तुम्ही, किंवा काय केलं पाहिजे? सांगली तासगाव रोड जो आपण बघतोय, जेणेकरून त्या रोडला भरपूर ऍक्सिडेंट होतात. आठवड्यात ते बऱ्यापैकी 3 ते 4 ऍक्सिडेंट त्या रोडला होतात. ते होण्यामागचं कारण काय की त्या रोडची थोडीशी डायरेक्शन पण चुकीची आहे. मग त्याच पद्धतीनं त्या रोडला जे काही ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक मॅनेजमेंट नीट नाहीये. मध्ये जो लागणारा बुधगावचा पॅच आहे तो खूप बारका आहे.
आणि त्या पद्धतीने तिथे काहीतरी वेगळी डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आणि आता जे आपण म्हटलं की उसाच्या गाड्या वगैरे ट्रक्स वगैरे असतात, ते उसाचे ट्रक हे रात्री सोडले पाहिजे, जेणेकरून रात्री सोडल्यामुळे ते ट्रॅफिक आपल्याला कंट्रोल करता येईल. जर दिवसा जर सोडलं तर बऱ्याच गोष्टींचा अडथळा तिथे होतो, जेणेकरून ॲम्ब्युलन्स पण तिथून जाऊ शकत नाही. Correct. हे प्रॉब्लेम आम्ही स्वतः बघितले. एक गोष्ट मला या विद्यार्थ्यांच्याकडून अशी लक्षात येते की जाणीव करून देणं खूप आवश्यक गोष्ट आहे, नक्कीच आहे, पण त्याचबरोबर आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच अपडेट्स आहेत, नक्कीच तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहीन. मी दोस्त तुमचा मस्त विशाल, जो नेहमीच गप्पा मारतो एकदम खुशाल. ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. रेडिओ ऑरेंज 93.5 FM, कुछ खट्टा कुछ मीठा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे, अशी करत राहा. मी जात होतो ऑफिसमध्ये, तुला छान, आणि तिथे पण मला कोणीतरी सांगितलं, अरे ते हे लाईव्ह चाललंय तुझं, अरे अजून बंद कर ना आता. अरे